निपुण भारत, निपुण भारत। निपुण भारत, निपुण भारत। जगाच्या बदलाची गती 2 वर्षावर येऊन ठेपली। 2 वर्षांनी जग बदलते। आमची शिक्षण व्यवस्था कधी बदलते? काय वाटते? कधी बदलते आपली शिक्षण व्यवस्था? 10 वर्षांनी ना? हो, 10 वर्षांनी आमचे टेक्स्ट बुक बदलतात, आमची पाठ्यपुस्तकं बदलतात, बरोबर? खरं विचारू आणि तुम्ही पण खरं सांगा, 10 वर्षांनी शिक्षण व्यवस्था बदलते, पाठ्यपुस्तकं बदलतात, म्हणजे काय बदलते हो? तुमच्या डोक्यात जे चाललं तेच सांगतोय। काही फारसा बदल होत नाही। काही धडे बदलतात, काही पाठ्यपुस्तकं बदलतात, वरच्या कव्हर पेज बदलतात, याच्या जागी ते चित्र येते, बाकीचं सगळं तेच राहते। बरं ठीक आहे, ते थोडंफार बदललं हे स्वीकारू, पण आता खरं सांगा की पाठ्यपुस्तक बदललं, पण शिकवणारा तोच आहे। त्याच्या गुरुजीने त्याला जसं शिकवलं होतं तो त्याच्या विद्यार्थ्याला शिकवतोय, आणि कदाचित जर आपण पुढाकार नाही घेतला तर ते विद्यार्थी त्याच्या गुरुजीसारखं त्यांच्याही विद्यार्थ्याला शिकवणार। मग जगाच्या बदलाची गती 2 वर्षावर येऊन ठेपली आहे किंवा 2 वर्षावर आलेली आहे, आणि आमच्या शिक्षणाच्या बदलाचं काय? खूप गंभीर प्रश्न आहे। पण गंभीर होऊ नका, एक मी छान तुम्हाला विनोदी किंवा एक गमतीची गोष्ट सांगतो, ती समजून घ्या, आपली बदलाची गती समजायला मदत होईल। काय झालं मित्रांनो, एक व्यक्ती कोमामध्ये गेला। कोमा कळतोय ना? हां, कोमामध्ये गेला, मग त्याला कुठलीच भान नाही आहे, आणि तो कोमामध्ये गेला। मग घरच्यांनी त्याला ते दवाखान्यात ॲडमिट केलं, आणि ॲडमिट केल्यानंतर कळलं की हा कोमात गेला आहे, कधी उठेल ते माहीत नाही। आणि मग डॉक्टरने 1-2 महिने ठेवल्यानंतर घरच्यांना सांगितलं, आता अजिबातच अंदाज येत नाही तो कधी उठेल, तुम्ही एक काम करा, याला घरी घेऊन जा, आणि घरी ज्यांची काय सेवा वगैरे करायची ते करा, तो कधी बाहेर येईल ते माहीत नाही, किंवा कधी काय होईल ते पण सांगता येणार नाही। मग सगळे त्याला घरी घेऊन गेले, आणि घरी त्याला एका कॉटवर झोपवलं, आणि तशा अवस्थेत तो होता। नंतर असं लक्षात आलं की तो कोमातून बाहेरच येत नाही आहे। मग 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, असा 20 वर्ष तो कोमात होता, आणि 20 वर्षाच्या नंतर तो कोमातनं बाहेर यायला लागला। जसा तो कोमातनं बाहेर यायला लागला तसं घरी एकदम आनंदाचं वातावरण, मुलं खुश, बायको खुश, अरे 20 वर्षानंतर बाबा कोमातून बाहेर येत आहेत। आणि मग जसा जसा तो कोमातनं बाहेर यायला लागला तसं तसं तो इकडे तिकडे बघायला लागला, आणि जसं तो बघायला लागला तसे त्याला आश्चर्याचे धक्के लागायला लागले, एकदम तो शॉक व्हायला लागला। मग कुठल्या आश्चर्याचे धक्के लागायला लागले? तर जसं त्याला थोडंसं दिसायला लागल, स्पष्टता आली, तसं त्याला पहिला आश्चर्याचा धक्का लागला त्याच्या बायकोकडे बघून। का बरं? 20 वर्ष आधी सोडून गेला तेव्हा कशी होती आणि आता कशी आहे? तर तो त्याला पहिला आश्चर्याचा धक्का होता। नंतर त्याने थोडासा घराचा स्लॅब बघितला, अरे जाताना तर माळोद होतं लाकडाचं सगळं, आता तिथं सिमेंटचं वगैरे आलं। असं थोडंसं शुद्धीवर आला, आजूबाजूला बघायला लागला, मुलं खूप मोठी झाली होती, आणि ते सगळं म्हणजे तो त्यांना ओळखत पण नव्हता, नावं गावं सांगितल्यानंतर अरे हां। तर असे सगळे बदल त्याच्याकडे झाले। पण मित्रांनो, हे बदल त्याला फार टोचत होते, फार त्याला बोचत होते। जसं जसं त्याला ते सगळं कॉन्शियस आलं तसं तसं त्याला ते बदल टोचायला लागले। तो गावात घराच्या बाहेर निघाला तर बघितलं की आधीचे जे काही मातीचे गिट्टीचे रस्ते होते ते बदलले, आता सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले, घरं सगळे बदललेले आहेत, असे सगळे बदल झाले। आणि हे सगळे बदल पाहता पाहता, त्याच्यासोबतची लोकं पाहता पाहता त्याला अडचण अशी व्हायला लागली की त्याचा एका निष्कर्षापर्यंत तो पोहोचला की यार आपल्या जगण्यातच काही अर्थ नाही, हे सर्व लोक एवढ्या पुढे गेलेत आणि मी तर आहे तिथेच आहे, त्यामुळे माझ्या जगण्याचाच अर्थ नाही। त्याला फार इरिटेट व्हायला लागलं, एवढं इरिटेट व्हायला लागलं की त्याने ठरवलं की आता आपण आत्महत्या करायची, आपलं या जगण्यात काही अर्थ नाही, कारण सगळं जग पुढे गेले आणि आपण मागे आहे। अशा निष्कर्षापर्यंत तो आला, आणि मग गावाच्या बाहेर फिरत फिरत इथं एका ठिकाणी चिचीचं झाड होतं, त्या चिचीच्या झाडाखाली तो जाऊन बसला, आणि त्याला पुढे दिसलं तर एक आपली जिल्हा परिषदची शाळा, आणि त्याला वाटलं चला एक शाळेतून चक्कर मारू। तो शाळेत चक्कर मारायला गेला आणि जाम खुश झाला, अरे यस मला माझ्या जगण्याचं कारण भेटलं। कुठलं कारण भेटलं? तर त्याला हे दिसलं की 20 वर्षात सगळं काही बदललं, पण माझी शाळा जशी आहे तशीच आहे। आणि मग त्याला दिसलं की तो वर्गात गेल्यानंतर बघतो तो शिक्षक, तो खडू आणि फळा, ते तसंच शिकवणं, आ ई आणि ते पाढेपाठ करणं, तो म्हटला यस ही गोष्ट आहे की जसच्या तशीच आहे। त्याला जगण्याचं कारण मिळालं मित्रांनो, पण आपलं मात्र ते मरण्याचं कारण असू शकते। कोमातल्या व्यक्तीलाच आपला तो न झालेला बदल आवडेल, पण जिवंत माणसाला तो बदल कुणालाही आवडणार नाही, जिवंत माणसाला न झालेला बदल कुणालाही आवडणार नाही। मग आपण काय समजून घेतोय? आमच्या शिक्षणाच्या बदलाची गती काय आहे? खरंच आमची शिक्षण व्यवस्था बदलत आहे का? खरंच आमचे वर्ग बदलत आहेत का? की भौतिक सुविधा थोड्याफार प्रमाणात बदलल्या, शिकवण्याची पद्धत आमची काय आहे? खरंच आता शिकवावं लागणार आहे का? तर मित्रांनो, आपण इथनं सुरुवात केली होती की जगाच्या बदलाची गती भन्नाट आहे, ती वाढतच जाणार आहे। जसं जसं जग बदलत तसं तसं आपल्याला अपडेट व्हावं लागणार आहे। अपडेट नाही झालं तर आपण युजलेस होऊ, युजलेस व्हायचं नसेल तर अपडेट व्हावं लागणार आहे, अपडेट व्हायचं असेल तर शिकावं लागणार आहे, आणि शिकायचं असेल तर शिकायचं कसं हे कौशल्य आलं पाहिजे।